हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं की तुम्हाला माहिती आहे, MPSC राज्यसेवा 2025चा जो पेपर आहे तो आता 28 सप्टेंबर 2025ला होणार आहे. आणि रिसेंटली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक नोटिफिकेशन आणली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की या जो एक्झाम आहे त्याच्यासाठी किती वॅकन्सीज अवेलेबल आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर कुठले कुठले पोस्ट आहेत हे सर्व, आणि त्याचबरोबर ऑफिशियली आपण फॉर्म कुठल्या दिवशीपासून सुरू करू शकतो भरणे, त्याची एंटायर डिटेल त्यांनी दिलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जे आहे इम्पॉर्टंट होऊन जातात फॉर्म भरताना ते पण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया त्या डिस्कशन करेल. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची हे मेन नोटिफिकेशनचं PDF आहे. तर याच्यामध्ये जसं त्यांनी मेन्शन केलं आहे की राज्यसेवेची जे पेपर आहे, ठीक आहे, गट अ या, ठीक आहे, ए, याच्यासाठी त्यांनी 127 पोस्ट अलॉकेट केले आहे. त्याचबरोबर वनसेवा, ठीक आहे, फॉरेस्टवाली जी एक्झाम असते त्याच्यासाठी 144 पोस्ट, आणि मग अभियंत्रिका, ठीक आहे, त्याचाच अर्थ आहे आपलं इंजिनिअरिंग पोस्ट, ठीक आहे, त्याच्यासाठी 114 हे जे आहेत त्यांनी पोस्ट अलॉट केले आहेत. त्याच आपण म्हणू शकतो टोटल 385 पोस्ट जे आहेत अलॉकेट केले गेलेले आहेत. आणि त्यांनी यामध्ये काय मेन्शन केलं आहे, 28 मार्च 2025 पासून जे आहे आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं जी डेट आहे ती सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर 17 एप्रिल 2025 या हे जी आहे ती लास्ट डेट राहणार फॉर्म भरायची, ठीक आहे. तर या कालावधीच्या आतमध्ये जे आहे आपल्याला पूर्ण फॉर्म फिलअप करावा लागेल, ठीक आहे. हे झालं एक इम्पॉर्टंट पॉईंट. त्याचबरोबर मी काही डॉक्युमेंट्स सांगते काय इम्पॉर्टंट होऊन जाते हा फॉर्म भरताना. तर सर्वात पहिले बघा, आपल्याला आपली 10ची मार्कशीट असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली 10ची सर्टिफिकेट, नंतर 12वीची मार्कशीट, 12वीची सर्टिफिकेट, आणि मग ग्रॅज्युएशन मार्कशीट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा आपण म्हणू शकतो डिग्री असणे गरजेचं आहे. आधार कार्ड, ठीक आहे, आपलं ऑफिशियली रिकग्निशन कार्ड आपण म्हणू शकतो तो असणे गरजेचं आहे. पॅन कार्ड असलं तर चालेल. आणि आपली इन्कम सर्टिफिकेट पण जे आहे करंट रनिंग जो आपला फायनान्शियल इयर आहे त्याची इन्कम सर्टिफिकेट पण तुम्ही काढून घ्यावे. हे काही इम्पॉर्टंट जे आहे डॉक्युमेंट गरजेचे आहे. त्याचबरोबर आपली डोमेशियल सर्टिफिकेट, ठीक आहे, आपण महाराष्ट्राचे रेसिडेंट आहोत, ठीक आहे, महाराष्ट्राचे रहिवासी आहो याच्यासाठी जे असते एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफसाठी ना एक सर्टिफिकेट काढली जाते, त्याला आपण डोमेशियल सर्टिफिकेट म्हणतो. तर डोमेशियल सर्टिफिकेट काढून घ्यायचं. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट जे आहे प्रत्येकाकडे राहायला पाहिजे. आणि स्पेशली ओबीसी जी कॅटेगरीची मुलं आहेत त्यांना जे आहे नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये जर ते बसत असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण काढणे जे आहे इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर ना या जे PDF मी तुम्हाला लिंक करून घेते, ठीक आहे, PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. ती PDF जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार ऑफिशियल MPSCच्या नोटिफिकेशनचीच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन केले आहेत. त्याच्यामधले जे एकदम हायलाइटेड पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, याच्यामध्ये काय मेन्शन केलं आहे की जे पण बघा काय असते, आपल्याला माहिती आहे की काही रिझर्व सीट्स असतात वुमेन्ससाठी, ठीक आहे, स्पेशली वुमेन कॅटेगरीसाठी, फिमेल साठी काही रिझर्वेशन पॉलिसी मधून आपल्याला काही रिझर्व सीट दिलेले असतात. तर त्याच्या अकॉर्डिंग काय मेन्शन केलं आहे की या पॉईंटमध्ये मेन्शन आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही लागणार जर तुम्हाला रिझर्व सीट रिक्वायर्ड नसेल तर, ठीक आहे, रिझर्व सीट नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही लागेल. त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये इथे मेन्शन केलं आहे की जे पण SC किंवा ST कम्युनिटीचे फिमेल्स आहेत त्यांना कुठलंही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ओबीसी कॅटेगरीचे जे फिमेल असेल त्यांना जर रिझर्व्ड कॅटेगरीमधलं आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना जे आहे NCL सर्टिफिकेट लागेल. हे एक पॉईंट होऊन गेलं. त्याचबरोबर आपलं डोमेशियल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, ठीक आहे. रिझर्वेशनचं जर पॉलिसीचं जर आपल्याला बेनिफिट घ्यायचं असेल महिलांना, ठीक आहे, महिला रिझर्वेशन पर्टिक्युलर जे असते त्याचं बेनिफिट घ्यायचं असेल तर आपल्याला डोमेशियल लागेल. त्याचबरोबर मी आधी जसं सांगितलं, जे पण OBC वाले पर्सन असतात, ठीक आहे, त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा एक पॉईंट आहे, इथे त्यांनी टाइम पिरियड मेन्शन केलेला आहे की कुठलं कसं राहायला पाहिजे. तर हा एक पॉईंट तुम्ही जे आहे बघून घ्या. तर हे झाले आपले काही इम्पॉर्टंट पॉईंट त्या PDF मधले. त्याचबरोबर बघा, इथे मेन्शन आहे की कुठल्या पात्रता असते एक्झामसाठी, ठीक आहे, कोण एलिजिबल आहे. तर इथे त्यांनी जे आहे एज
एज लिमिट मेन्शन केली आहे, तर एकदा तुम्ही बघून घ्या तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता आणि कसं त्याच्याबद्दल दिलेलं आहे. त्याचबरोबर जे पण पर्सन कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये असेल किंवा PSU मध्येच असेल, तर त्यांना जे आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असणे गरजेचे होऊन जातात. तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आपल्या डिपार्टमेंटकडून जे आहे ते काढून घ्यावे. ठीक आहे. नंतर कसं फॉर्म भरताना तुम्हाला टेन्शन नाही, आधीच तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असले तर. ठीक आहे. हे फक्त त्याच कॅन्डिडेटसाठी आहे जे जॉबवर आहेत सध्या. त्याच्यानंतर इथे दिलं आहे की अराखीव महिलांना जर महिला 30% आरक्षणचा जो आहे लाभ घ्यायचा असेल तर त्या महिलांनी NCL, ठीक आहे, चा 30% प्रमाणपत्र जे आहे गरजेचे होऊन जाते. आणि ओपन फिमेलचं जर बघितलं तर NCL जी असते व्हॅलिडिटी आपण म्हणू शकतो की 1 इयरची असते. त्याचबरोबर जे पण EWS कॅन्डिडेट आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं NCL त्याचं अर्थ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. नंतरचं पॉईंट बघितलं तर बघा आपलं फोटो त्याचबरोबर आपली साईन पण तिथे अपलोड करावी लागते. तर हे फोटोसाठी काय क्रायटेरिया आहे ते एकदा लक्षात घेऊन घ्यावे. ठीक आहे. इतक्या सेंटीमीटरच्या फील्डमध्ये जे आहे डायमेन्शन दिलेलं आहे असं असायला पाहिजे. त्याचबरोबर 50 KB जे आहे त्याचं साईज राहायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं स्पेसिफिकेशन दिलं आहे की सिग्नेचर कशी राहायला पाहिजे. ठीक आहे. तुमची साईन ते एक ब्लँक पेज घ्यायचं, कुठलं पण लाइनिंगवाला पेज नसून. ठीक आहे. एक प्लेन व्हाईट ब्लँक पेज घ्यायचं आणि त्याच्यावर आपली जी साईन आहे ती करायची आणि त्याचा फोटोग्राफ या जे आहे साईजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. तर हे झालं आपल्या साईनबद्दल. ठीक आहे. So thank you, that's it for the video, and see you soon in the next video.